नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सखी आणि कान्हा दोघंही खेळत आहेत. त्यांच्या दोघांचा खेळ असा रंगलेला आहे की कान्हा आणि सखी म्हणजे तिथं बाहेर मडकं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते बॉल मारायचा आणि ज्याचे बॉल त्याच्यामध्ये जास्त जातील म्हणजे 5 दिलेले असतात राऊंड आणि त्याच्यामध्ये ज्याचे बॉल जास्त जातील त्याला बकेट मिळणार आहे. असं ठरलेलं असतं पाणी भरण्यासाठी. तर सखी आणि कान्हा हे दोघंही खेळत आहेत. सखी बॉल फेकून मारत असते आणि सखीचे आता 2 बॉल त्याच्यामध्ये पडतात. तेव्हा कान्हा म्हणतो की "अरे, अरे, अरे! 5 चान्स होते, त्यामधले 2 पडलेले आहेत." आणि मग पुढचा नंबर असतो तो म्हणजे कान्हाचा. आता कान्हाला हे सगळं जेव्हा करायचं असतं, तेव्हा मात्र कान्हा म्हणतो की कसं आहे, 5 मधले 3 जरी गेले, तरी मला मिळणार आहे चान्स. असं त्यांचं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हाच आता कान्हा तिथे बोलतो आणि म्हणतो, "बघ, मी जिंकणार आहे." असं सखीला तो सांगू लागतो आणि मग तो बॉल फेकून मारतो आणि नेमकं घडतं असं, की ते मडकं जे आहे ते फुटतं. म्हणजे कान्हाने बॉलच असा मारलेला असतो, की असा सगळा डाव त्यांचा विस्कटलेला असतो. सखीला मात्र जाम हसू आलेलं असतं. ती उड्या मारत-मारत हसत असते आणि म्हणत असते, की "आता बघ, आता काय करायचं?" आणि तेवढ्यातच तिथे कान्हाचा मित्र येतो किरण. मडकं तर फुटलेलं आहे आणि आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि मग कान्हाचा मित्र तिथं आल्यानंतर तो म्हणू लागतो की "कान्हा चल लवकर." असं म्हणत तो कान्हाला तिथून घेऊन जात असतो. तरीही कान्हा मात्र म्हणत असतो, "थांब रे थोडा वेळ, बघूया अजून काय करता येते का." असा विचार त्याच्या डोक्यात सुरू असतो. आणि त्याच वेळी सखी मात्र हसत असते. तो म्हणत असतो, "चल ना रे लवकर, पाणी नाही आहे परत, तुला माहिती आहे ना, इमर्जन्सी कॉल असेल तर लवकर चल." तेव्हा कान्हा म्हणतो की "हां सखी मॅडम, ती बकेट न्या आणि भरून ठेवा तुम्ही पाणी. मला खूपच इमर्जन्सी कॉल आला आहे, मला जावंच लागणार आहे, कारण मला किरण सांगायला आला आहे ना." आता सखीला प्रश्न पडतो, याला इमर्जन्सी कॉल आला आहे, तर हे सगळं जे काय आहे ते अशा पद्धतीने का घडतंय? याची याने गेलं पाहिजे ना. परंतु कान्हाने मात्र जाताना सखीला काम सांगितलेलं असतं आणि कान्हा तिथून आणि निघून जातो. जाताना कान्हा सखीला म्हणतो, की "सखी मॅडम प्लीज हां, कसं आहे माहिती आहे का, आता निसर्गाचा कॉल आहे, त्याला नाही म्हणता येत नाही. गेलं तर पाहिजे ना." असं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की सखी मात्र पाहतच राहते. म्हणजे तिच्यावरच हा डाव उलटलेला असतो आणि तिलाच सगळं ऐकून घ्यावं लागत असतं. यामुळं सखी मात्र त्याच्याकडे पाहतच राहते. त्याचवेळी इकडे या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात, तेव्हा किरण मात्र हसत असतो. किरण म्हणत असतो, की चला म्हणजे फायनली कुठंतरी ह्या गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत, हे किरणच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. इकडे आता गौतम काका रिक्षा करून निघालेला असतो आणि गौतम काका जात असतो, तेव्हा मात्र गौतम काकाचं एकच म्हणणं असतं, की नक्की काहीतरी वेगळं घडत आहे. आणि म्हणूनच गौतम काका बरोबर त्या लोकेशनला पोहोचत असतो. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे मग तो रिक्षावाल्याला ते लोकेशन सांगत आहे. त्या पद्धतीने गौतम काका आता पुढे निघालेला असतो आणि तो म्हणत असतो, की काहीही झालं तरीही आत्ता मला या सगळ्या गोष्टींचा शोध घेतलाच पाहिजे. म्हणजेच मनस्विनी निवास जिथं आहे तिथे गौतम काका निघालेला असतो. कारण त्याला सरकारबद्दल बरीच माहिती कळलेली असते आणि आता ते मनस्विनी निवास काय आहे तिथे पोचायचं असतं. इकडे तेजस्विनी म्हणजे सखीच्या खऱ्या आईला तिथे गुंड आलेले असतात आणि त्यांनी भजी आणलेलं असतं आणि सांगितलेलं असतं, "हे घे. निदान ॲटलीस्ट हे तरी आम्ही तुम्हाला खायला देतोय. नाहीतर उपाशी मरशील." असं इकडे सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र ती म्हणत असते, की "नको आहे मला." कारण तिच्या हातामध्ये जे घड्याळ आहे त्या घड्याळाकडे ती एकटक पाहत असते. तिचं म्हणणं असतं, की "मला नको आहे हे सगळं." परंतु ते मात्र ऐकून घ्यायला तयार नसतात. ते म्हणत असतात, की "खा, नाहीतर उपाशीच मरावं लागणार आहे, जर हे खाल्लं नाहीस तर." अशा पद्धतीने गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं, की या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तेव्हाच इकडे गौतम काका बरोबर तिथं पोहोचलेला असतो आणि गौतम काका जेव्हा तिथे पोहोचलेला आहे, तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की बरोबर हां, तेच ते घर आहे. कारण तो फोटो गौतम काकाने घेऊन आलेला असतो आणि त्याच वेळी इकडे गौतम काका म्हणतो, की "नाही, पुढच्या बाजूने नको, मागच्या बाजूने गेलं पाहिजे बंगल्याच्या." असं म्हणत गौतम काका बंगल्याच्या मागच्या बाजूला जाऊ लागतो. त्याला तिथे काहीतरी वेगळं जाणवतं. ते गुंड तिथं असतात. शटरचा आवाज येतो. कारण ते गुंड जे आहेत, ते तिथं आलेले असतात आणि त्याचबरोबर गुंड तिथे शटर ओढून जात असतात, तेव्हा गौतम काका तिथे लपून राहतो आणि मग
गुंडांनी शटर वडलेलं असतं. तेव्हाच लक्षात येतं की नाही, काहीतरी असा प्रॉब्लेम आहे, म्हणून तर ते गुंड तिथं पोहोचलेले आहेत. त्यासोबतच ते गुंड तिथून जातात हे लक्षात आलेलं असतं, म्हणून गौतम काका तिथे माघारी येतो आणि तो शटर उघडतो. कारण तिथे काहीतरी आहे असं त्याच्या लक्षात येतं. पण पाठीमागून गुंड येतात आणि गौतम काकाच्या डोक्याला बंदूक लावतात. कारण हे सगळं जे काही घडत असतं ते मात्र खूपच भयानक असं असतं. आणि मग गौतम काकांनी ज्या पद्धतीने आता त्या गुंडांची धुलाई केलेली असते ती मात्र खरंच पाहण्यासारखी असते. तर आता इकडे चाळीमध्ये सखी पाणी भरण्यासाठी गेलेली असते आणि मग मामी जे असतात त्या मामांची बायको, तिने जो हंडा आहे तो सखीकडे दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं, मी आले जा, कसं आहे तो औषध घेत नाही ना कोणाशिवाय, मी त्याला औषध देते आणि येते, तोपर्यंत माझा हंडा भरून ठेव. सखी म्हणते की हो, भरून ठेवते. असं म्हणत सखी आता तिथून जाते आणि मग सखी त्या हंड्यावरचं नाव वाचू लागते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता गौतम काका त्या गुंडांची जी धुलाई करत असतो, एकटा गौतम काका त्यांना पुरलेला असतो. कारण गौतम काकाने त्यांची जी वाट लावलेली आहे ती मात्र पाहण्यासारखी असते. गौतम काका एकटक त्या गुंडांची बेदम अशी धुलाई करत असतो. ते दोघं जण असतात पण गौतम काका मात्र पुरून उरलेला असतो. काहीही झालं तरीही गौतम काकाने त्यांची वाट लावलेली असते. इकडे गौतम काका ज्या पद्धतीने त्या गुंडांना मारत असतो ते गुंड जे आहेत ते खरंच विचित्र असतात. आणि गौतम काकांनी फायनली त्यांची धुलाई केलेली असते आणि त्यासोबतच गौतम काकाने शटर उघडलेलं असतं. आणि ज्या क्षणी गौतम काका शटर उघडतो आणि पाहतो तर काय, समोर जे दृश्य असतं म्हणजे समोर त्याला तेजस्विनी म्हणजे त्याची वहिनी दिसते. गौतम काका पाहतच राहतो, म्हणजे हे काय आहे, घरी कोण आहे ती आणि ही कोण आहे, हा एकच प्रश्न गौतम काकाला पडलेला असतो. आणि गौतम काका म्हणतो तू, तेव्हा ती म्हणते भाऊजी. गौतम काकाच्या पोटात आगच पडते. कारण आजपर्यंत 20 वर्षानंतर 20 वर्षामध्ये भाऊजी ही हाक कोणीच मारलेली नाही आहे. आणि त्याचबरोबर आज भाऊजी हाक मारलेली ऐकायला येते. इकडे सखी मात्र त्या हांड्यावरचं नाव असते. त्या हांड्यावरती सखीला तेजस्विनी कामतचं नाव दिसतं. तेव्हा सखी म्हणते की या हांड्यावरती माझ्या आईचं नाव आहे. तेव्हा सगळेजण तिला सांगू लागतात की हो, कारण 20 वर्षांपूर्वी असे हांडे तुझ्या आईने अख्ख्या चाळीत सर्वांना वाटले होते. का तर 20 वर्षांपूर्वी गौतम काकाचा वाढदिवस होता ना तुझ्या, म्हणून तुझ्या आईने गौतम काकासाठी हे सगळं केलेलं होतं. तेव्हा मात्र सखीला धक्का बसतो. सखी म्हणते काय, इकडे गौतम काका तेजस्विनीला पाहतो आणि तो म्हणू लागतो की तू कसं शक्य आहे, तू माझी वहिनी असूच शकत नाही. कारण तू जर असशील तर घरी कोण आहे, घरी आहे ती वहिनी आहे. तेव्हा गौतम म्हणतो, असं म्हटल्यावर तिथे तेजस्विनी म्हणू लागते की नाही, ती तुमची वहिनी नाही आहे, तुमची खरी वहिनी मी आहे. आता मात्र इकडे धक्का बसलेला असतो. कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र खूपच भयानक अशा असतात. आणि गौतमला जेव्हा ती म्हणते की तुम्हाला आठवतंय का, जाऊन तुझ्या त्या वहिनीला विचार, घरी आहे ना तुझ्याकडे ती, तिला विचार मी तुला कोणत्या नावाने हाक मारायची. तेव्हा तो म्हणतो तुला माहिती आहे ना, मग तूच सांग ना. तेव्हा लगेचच तिला तेजस्विनी म्हणजे सखीची खरी आई आहे ती गौतम काकाला सांगू लागते, छोटे भाऊजी. आणि गौतम काका भाऊक होतो. मग इकडे तेजस्विनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता सखी तिथं असते, त्याचबरोबर परी तिथे येते आणि परी सखीला म्हणते की सखी ताई, सखी वहिनी मला मोबाईल दे ना तुझा. तेव्हा सखी म्हणते की हां घे. तेव्हा तिची आई तिला ओरडू लागते, काय गरज आहे गं सारखा मोबाईल खेळत बसायची, जा बरं घरी. तेव्हा सखी म्हणते की असू द्या. मग सखीने हातातला मोबाईल तिच्याकडे दिलेला असतो आणि आता सखी पाणी भरण्यासाठी पुढे जात असते. आणि तेवढ्यातच सखीला फोन येत असतात. कारण गौतम काका म्हणालेला असतो की सखीला सांगितलं पाहिजे, जी तुझ्या प्रेमासाठी गेली 20 वर्षे झालं असूसलेली आहे, त्या सखीला कळलं पाहिजे की ती तुझी आई नाही आहे. कारण ती म्हणजेच तेजस्विनीची जुळी बहीण मनस्विनी आहे, ही गोष्ट कळली पाहिजे. असं इकडे गौतम काका बोलतो आणि सखीला फोन लावत असतो. पण ती परी काही सखीला फोन देत नसते. सखी पाणी भरत असते आणि त्याचवेळी परी पुन्हा येते आणि म्हणते की फोन आलाय. आणि मग सखी फोन बघते, गौतम काकाचा फोन आलेला असतो. गौतम काका म्हणतो की सखी मला तुला एक गोष्ट सांगायची, तुला माहिती आहे का काय झालेलं आहे. कारण इथे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या मात्र खूप भयानक अशा आहेत. हे ऐकल्यानंतर इकडे सखी म्हणते म्हणजे, तेव्हा गौतम काका म्हणू लागतो की इथे लपंडाव सुरू आहे. हे ऐकता क्षणी सखीच्या पायाखालची जमीन सरकते. सखी म्हणते काय, कसला लपंडाव गौतम काका, काय चाललंय हे सगळं. तेव्हा गौतम काका सांगू लागतो की हो,
आपल्या घरात जी आहे ती तुझी खरी आई नाही आहे, ती दुसरीच कोणीतरी आहे. आणि पाठीमागून इकडे त्याच वेळी तिथे मनस्विनी येते आणि म्हणते की हो, ती मनस्विनी आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो, कारण हा लपंडाव सुरू आहे. नक्की कसला लपंडाव हे मात्र सखीला कळलेलं नसतं. आणि त्याच वेळी सखी मात्र त्या पद्धतीने तो विषय विचार करण्याचा प्रयत्न करत असते, नक्की काय झालेलं आहे. सखी, गौतम काका बोल ना, काका बोल ना. कारण गौतम काकाच्या हातातनं फोन खाली पडलेला असतो. त्या गुंडांनी गौतम काकाच्या डोक्यात बांबू घातलेला असतो आणि ते गुंड तिथं आलेले असतात आणि गौतम काका मात्र खाली कोसळलेला असतो आणि त्याचबरोबर त्याचा मोबाईलही खाली पडलेला असतो. त्याचवेळी काना विचारू लागतो, सखी मॅडम काय झालंय? अख्ख्या चाळीला ऐकायला जातोय तुमचा आवाज. असं काय ओरडताय तुम्ही? असं म्हटल्याबरोबर सखी म्हणते की मला नाही माहिती. गौतम काका काहीतरी सांगत होता आणि अचानक फोन बंद पडला. गौतम काका काहीच बोलत नाहीये. नक्की काय झालं असेल? कुठं असेल हे सगळं? मला काहीच कळत नाहीये. असं ती विचारू लागते आणि ती म्हणते, गौतम काका मला म्हणत होता काहीतरी लपंडाव सुरू आहे. आता मात्र सखीचं हे बोलणं ऐकून किरण आणि त्याचबरोबर काना म्हणू लागतात की कसला लपंडाव काय, हे आपल्याला शोधावंच लागणार आहे. त्याचबरोबर इकडे सरकार आलेली असते आणि ती म्हणत असते की खरंच बेवड्या, म्हणजे तुझी मजल इथंपर्यंत जाईल असा मी विचारही केलेला नव्हता, पण आता लक्षात आले माझ्या. बरोबर आहे, कारण आजपर्यंत तू जे काय केलेलं आहे ते मला कळलेलं आहे. माझ्या गाडीत मागे बसून येणं, त्याचबरोबर तुझं जे काय चाललेलं होतं ते मला चांगलंच माहिती होतं. तू ज्या पद्धतीने वागत होता, बोलत होता, या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या. कारण तू माझ्या रूममध्ये जाऊन माझ्या रूमची झडती घेतलेली, हे सुद्धा मला माहिती आहे. असं जेव्हा सरकार इथे सांगत असते, तेव्हा मात्र गौतम काका पाहतच राहतो. गौतम काकाला कळतच नाही आहे की काय बोलायचं, कारण सरकारने जे काही बोललेलं आहे ते बरोबर असतं. गौतम काका म्हणत असतो की मला माहिती आहे, आजपर्यंत तू आमच्या घराला उद्ध्वस्त करण्यासाठी आलेली आहे, आमच्या कामत कुटुंबाला त्रास देण्यासाठी आलेली आहे. आता मी तुला सोडत नसतो, आता तुझा बदला घेणार. तेव्हा सरकार म्हणते की हो, बदला घेणार आहेस ना? बरोबर आहे, बदला घेण्यासाठी जिवंत तर राहायला पाहिजेस ना. जर जिवंतच राहिला नाहीस तर बदला कसा घेणार, असं सरकार बोलत आहे. तेव्हा मात्र गौतम काका म्हणत असतो की बघ, तुझी कशी वाट लावतो. पण इकडे आता मनस्विनीने गौतम काकाला तिथे बांधून ठेवलेलं आहे. म्हणजेच जिथे सखीची खरी आई बांधून ठेवलेली होती, तिथंच आता गौतम काकाला सुद्धा बांधून ठेवलेलं असतं. आणि ही मनस्विनी जी आहे ती खूपच नालायक बाई आहे, हे समोर आलेलं असतं. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता गौतम काकाला तिने मारण्याची, संपवण्याची धमकी दिलेली आहे. आणि त्याच वेळी इकडे गौतम काकांनी पण आता तिला सांगितलेलं आहे ठणकावून की काय करू शकते. तेव्हा आता उद्याच्या भागात सखी ज्या पद्धतीने आता रिॲक्ट झालेली आहे, इकडे कान्हा आणि किरण मात्र दोघंही विचार करत आहे. आणि त्याचबरोबर इकडे कान्हा म्हणत असतो की नाही, काहीतरी असं आहे जी गोष्ट प्रत्येक वेळेस विसरली जाते, असं कान्हा बोलत असतो. आणि त्याचवेळी हा लपंडाव जो काही चालू आहे तो आपल्याला शोधावा लागणार आहे. आणि त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सखी आता सरकारकडे गेलेली आहे आणि सखी सरकारला म्हणत आहे की काही झालं तरी सरकार माझी मदत करा, मी वाटेल ते करायला तयार आहे. पण सरकारने आता सखीच्या पुढे प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेले आहेत आणि सखीच्या पुढे अट घातलेली आहे की तुला या पेपरवरती सह्या कराव्या लागतील. आता सखी सह्या करणार का, पुढे काय होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.